मॉर्निंग ब्रेकफास्ट मिक्स पिठाच्या पौष्टिक टिक्या नक्की बनवा. बनवायला खूप सोप्या आहेत. डब्यासाठी उत्तम मेनू आहे. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे पौष्टिक टिकी. पौष्टिक टिकी बनवण्यासाठी इकडे मी 1.5 वाटी तांदूळाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी मक्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे. 1 कांदा आहे, मिरची लसूणचा ठेचा, हळद, धनाजिरा पावडर, हिंग. आत्ता आपण चवीपुरतं मीठ घेणार आहोत. आणि इकडे भाजी आहे. तुमच्याकडे जी भाजी असेल ती तुम्ही घालू शकता. कोणतीही भाजी चालेल. अगदी पालक, कोबी किंवा अन्य दुसऱ्या भाज्या असतील तरी चालतील. मी मेथी घेतलेली आहे. आणि आपण हे सगळं बनवताना थोडासा खाण्याचा सोडा घालायचा. सगळ्यात पहिल्यांदा आपण चवीपुरतं मीठ घालूया. अगदी थोडासा मी खाण्याचा सोडा घालते. आता आपण मेथीची भाजी घालूया. आणि सगळं मिश्रण आपण हाताने एकजीव करूया. पाण्याची शक्यतो गरज लागणारच नाही, कारण मेथीमध्ये आपण मेथी धुवून घेतलेली आहे. थोडंसं पाणी आहे त्याच्यावरती, तर त्याच्यामध्येच आपलं पीठ मळून होणार आहे. लागलंच तर थोडंसं आपण घेऊया. इकडे मला थोडंसं पाणी लागणार आहे, तर मी हे बघा हातावरतीच घेतलेलं आहे. आता मी हे छान मळून घेणार आहे. सगळं मिक्स करायचं, एकजीव झालं पाहिजे. इकडे मी मिश्रणाचा एक गोळा तोडून घेतलेला आहे बघा, एवढा घेतलेला आहे, म्हणजे मोठ्या लिंबा एवढा. आणि इकडे मी खाली प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे छोटी, त्याला मी पाणी लावून घेतलं आहे. आणि त्याच्यावरती आपण अशी टिकी थापून घेऊया. तुम्ही हातावर थापता आली तर थापू शकता, पण हाताला चिकटते तर आपण प्लास्टिक पेपरवरच थापून घ्यायची. हे बघा, अशा मी बनवून घेणार आहे या पद्धतीने. इकडे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. तेल गरम करून घेतलं आहे. आपण एक एक करून टिकी सोडून देऊया. इकडे मी थोड्याशा मोठ्या साईजच्या टिक्या बनवलेल्या आहेत. आणि हे बघा 3 टिक्या मी सोडून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या पलटून घेऊया. अगदी छान पौष्टिक आहेत आणि कलरही छान आलेला आहे बघा. सोनेरी कलर खूप छान आलेला आहे. लहान मुलांच्या डब्याला किंवा मोठ्या माणसांच्या डब्यालाही एखादे दिवस चेंज म्हणून तुम्ही नेऊ शकता. इकडे बघा टिक्या मी दोन्ही बाजूनी खरपूस शेकलेल्या आहेत, पाहू शकता. खूप छान कलर आलेला आहे आणि अतिशय चविष्ट लागतात. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.